प्रणाम सरकार। ज्या राजाचे डोळे रामा लक्ष्मणाच्या आठवणीनं भरलेले त्यांना नमस्कार। कहा क्यों भाई, मिथिलापति जनक जी के सेवक है जी, किस लिए आए हो? राम भैया का पत्र लेकर आए। राम भैया का पत्र ऐकलं उडी टाकली बाप्पा राजा दशरथानं। पत्र हिसकावून घेतलं, वाचलं नाही। अरे पत्राला पुत्र समजून छातीला लावलं, जे रडायला सुरुवात केली। अरे सही समय पर आए हो सेवक लोग, बताओ मेरा राम और लखन कहाँ है? पत्र पढ़ो सरकार, पूरा पता लगेगा। एवढ्यात योग असा आहे की भरत जे आले, भरतानं बघितलं अण्णा आपला बाप एक कागद छातीला लावून रडतो, म्हणून भरतानं विचारलं बाबा रडताय, काय झालं? अरे तुझ्या भावाचं रामाचं पत्र आलं भरत, माझ्या दादाचं पत्र हिसकावून घेतलं, वाचलं नाही भरतानं, आणि ते पत्र डोक्यावर ठेवलं बाप्पा, डोक्यावर। आणि डोक्यावर पत्र ठेवून राजवाड्यात नाचला भरत। आज पहिल्यांदा भरताचं बंधुप्रेम समाजाने पाहिलं। हे सावत्र भावाचं सांगतो। शत्रुघ्न आला, त्याचंही रडणं सुरू झालं। दरबारात माणसं जमली, रडारड सुरू झाली। कारण कोणालाच माहिती नाही। पुन्हा एकदा माघारी फिरा। राजा दशरथ रडतो म्हणून भरत रडतो, भरत रडतो म्हणून शत्रुघ्न रडतो, आणि तिघ बाप लेकर रडतात म्हणून दरबार रडतो। पत्र कोणच वाचलं नाही त्याच्यात काय आहे म्हणून। हे प्रसंग डोळ्यापुढे आणि मी तळमळीने सांगतो। तितक्यात वसिष्ठ गुरुदेव आले, वसिष्ठ आले। वसिष्ठांनी सर्वांना शांत केलं, पत्र स्वतःकडे घेतलं आणि धीर गंभीर आवाजामध्ये वसिष्ठांनी पत्राचं वाचन सुरू केलं। अण्णा सर्वांगाचे कान करून दरबार पत्र ऐकतो। ताटिका वधापासून परशुराम बिदाईपर्यंतचा संपूर्ण इतिहास त्या पत्रात लिहिलेला होता। एक एक प्रसंग वाचायचे उद्धव महाराज, आणि त्या शिष्याचा पराक्रम ऐकून वसिष्ठाच्या डोळ्याला धारा लागायच्या आणि लोक दरबारातले टाळ्या वाजवायचे। असे 5 प्रसंग आहे पत्रामध्ये। पुन्हा एकदा सूक्ष्म चिंतन करा पत्राचं। 5 प्रसंग आहे। विश्वामित्राच्या भाषेतलं पत्र आहे। महाराज दशरथजीला नमस्कार। तुमच्या रामा लक्ष्मणाला घेऊन जात असताना जंगलात ताटिका नावाची राक्षसीन धावून आली। तुमच्या रामानं एका बाणात तिचा नाश केला। प्रसंग वाचला आणि वसिष्ठाचं हृदय भरून आलं। माझ्या यज्ञाचा विध्वंस करणारे 2 राक्षस सुबाव आणि मारीच, मारीचीला 400 कोस पाठवला आणि सुभावचा जाग्यावर नाश केला। माझा यज्ञ पूर्णत्वास गेला। दुसरा प्रसंग, यज्ञ पूर्णत्वास गेल्यावर तुमच्या रामाला लक्ष्मणाला घेऊन मी मिथिला नगरीला जात असताना शापित अहिल्या गौतमाची पत्नी, तिचा तुमच्या रामाच्या रज्जकणानं उद्धार झाला। प्रसंग तिसरा, रावणासारख्यानं धनुष्य हालत नाही, त्या धनुष्याला उचलून तुमच्या रामानं त्याचे 2 तुकडे केले। चौथा प्रसंग, सध्या लटलट लटलट कापता अख्खं जग, 21 वेळा निक्षत्रिय करणारा, पृथ्वी निक्षत्रिय करणारा परशुराम एवढ्या समाजात तुमच्या रामाच्या पायावर डोकं ठेवून क्षमा मागून निघून जाता झाला। एवढे प्रसंग वाचल्यावर ज्या दूतांनी हे पत्र आणलं होतं उद्धव बाबा, त्या दूतांच्या पुढे सप्रेम भेटीचा ढीग लागला। आनंद आवरे ना प्रजाजनाला, सप्रेम भेटीचा ढीग लागला, पण दूत हात लावत नाही। शेवटी म्हणावं लागलं दशरथ राजाला, सेवक लोग भीख नहीं है, प्रेम की भेंट है, स्वीकार करो। अविनय हो तो क्षमा करे सरकार, हम कन्या पक्ष वाले यहाँ दे सकते हैं, यहाँ का नहीं ले सकते। आम्ही मुलीच्या माहेरचे आहोत राजे, आणि मुलीच्या माहेरचे देत असतात, तिच्या सासरचं नेत नसतात। एक एक प्रसंग पाहांना। आताही खेडेगावामध्ये कोणाच्याही मुलीचं लग्न असू द्या, गरिबाच्या असो की श्रीमंताच्या, अख्खं गाव एकजुटीनं त्या कामाला लागतं। त्या गावातला श्रीमंत असेल तर त्या मुलीसाठी गोदरेजचं कपाट आणतो उद्धवराव, पण त्या गावातला झोपडपट्टीत राहणारा, 2 शेळ्या चारणारा, शेळीपाकी जर्मनच्या ताटात भाकरी खाणारा, गाठी गाठीचं धोतर नेसणारा गरीब असेल तोही 25 रुपयाचं फुलपात्र आणतो। अण्णा का माझ्या गावची लेक
नांदायला चालली म्हणतो. बस माहेरची माणसं देत असतात राजे. इथलं हे सेवक सांगतात जनकाचे. आता सुद्धा 2022 मध्ये बाप्पा ज्या ज्या संन्याशांचा जन्म मिथिला नगरीमध्ये झाला ते तीर्थयात्रा करण्याच्या उद्देशानं अयोध्येला येतात. पण अयोध्येत प्रवेश करताना कमंडलूमध्ये पाणी भरून आणतात. मग हे संन्यासी अयोध्येचे सामोरा जात. नमो नारायण स्वामी, नमो नारायण. कहा के जी? मिथिला के. कब आए? अबे आ रहे. आपको पता है किस बात का? अयोध्या में जल की सुविधा है. हाँ पता है. तो आपने कमंडल में जल भर के लाया. रडू लागले सन्यासी. क्यों रोते हो महाराज जी? कौन अभागा सन्यासी होगा जी दुनिया में जो भगवान के जन्मभूमि का पानी नहीं पीने वाला? अरे तीर्थ लेने के लिए दुनिया तरस रही है, लेकिन करे क्या? हम जानकी के गांव वाले सन्यासी है और इतिहास कहता है कि हमारे गांव की बेटी त्रेता युग में इस गांव में दी थी. मर जाएंगे तो भी बेटी के ससुराल का पानी नहीं पिएगी. एक प्रसंग पहा. राजा जनकाने सप्रेम भेटीमध्ये हत्ती दिले होते. उद्धव बाबा, हत्ती हा बुद्धिवान प्राणी आहे. हत्ती अयोध्येला आले तर गवत खात नाही बाप्पा. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस झाले. प्रश्न दशरथ राजाला निर्माण झाला, गवत खात नाही तर जिवंत राहतील कसे? पत्र पाठवलं राजा जनकाला. महाराज मिथिलापति जनक जी को मेरा प्रणाम. खत लिखने का कारण यह है कि दहेज में भेजे हुए हाथी अयोध्या का घास नहीं खा रहे. चिंता इस बात की और जिंदा कैसे रह सकते? जल्दी जवाब भेजो. आपका महाराज अयोध्यापती. पत्र वाचलं आणि उत्तर दिलं. ते माझ्या लेकीच्या माहेरचे हत्ती असल्यामुळे सीतेच्या सासरचं गवत खाणार नाहीत राजे. पण काळजी नसावी. जोपर्यंत मी लेकीला दिलेले हत्ती तिच्या सासरला जिवंत आहे तोपर्यंत त्यांचं गवत मिथिला नगरीवरून पाठवण्यात येईल. आपला महाराज जनक. हे प्रसंग पहा. रामायण तर सगळे पाठ आहे तुम्हाला. हे आपल्यासाठी आहे. भेट स्वीकारत नाही. मग तयारी झाली. रथ सज्ज झाला. रथामध्ये महाराज दशरथजी, वशिष्ठ गुरुदेव, सुमंत प्रधान, भरत, शत्रुघ्न त्यांची मित्रमंडळी घोड्यावरती स्वार वरात निघाली. जगातले सर्व शुभ शकून वरातीला सामोरा येऊ लागले. दाहिन काग सुकेत सुहावा. आता हे नीट ऐका, तुमच्या फायद्याचं आहे. तुम्ही घरून निघाला आणि हे जर शुभ शकून घडले, समजायचं आजचं काम 250% होणार. जाताना उजव्या भागाच्या शेतात बसलेले कावळे दिसावे. झाडावरचे नाही. कधी कधी लोकसभेसारखे 5-50 कावळे बसतात ना शेतात, पाहिले तुम्ही. पण जाताना उजव्या भागाच्या शेतातले पाहिजे. दाहिन काग सुकेत सुहावा. बसलेले कावळे दिसणे. नकुल दर्शब काऊ पावा. मुंगूस दिसणं शुभ शकून आहे. सानुकूल त्रिविध बयारी. 3 प्रकारचा वारा म्हणजे शीतल, सुगंधी आणि मंद, याला म्हणतात त्रिविध बयारी. हे शुभ शकून आहे. सकट सभाला आवरणारी, डोक्यावर पाण्यानं भरलेला माठ घेतलेली महिला शुभ शकूनच आहे. पण तिच्या कडेवर तिचं छोटं बाळ पाहिजे. अण्णा ही दुधात साखर आहे म्हणून 2 शब्द आहे. सगट सबाल. डोक्यावर पाण्यानं भरलेला माठ असलाच पाहिजे, पण कडेवर तिचं लेकरू पाहिजे. समजायचं 225% काम आजचं होणार. सगट सबाल आव बरुणारी. लोहा फिर फिर दर्श दिखावा. लोहा म्हणजे नांदेड जिल्ह्यातला तालुका नाही, लोहा. लोवा. लोहा शब्दाचा अर्थ मराठीत होतं कोलं. कोलं दिसणं सुद्धा शुभ शकून आहे. सुरभी सन्मुख शिशू पिलावा. वासराला पाजत पाजत सामोरून गाय दिसणं. आता सगळ्या जर्शा बांधूनच राहील. काय ते पूर्वीचा काळ, खिलाऱ्या गाय. सुरभी सन्मुख शिशू पिलावा. मृगवाला फिर दहिनी आई. हरणाचा कळप उजवीकडून डावीकडे आडवा जाणं हे शुभ शकून आहे.
छेम करी कछेम भिषेशी श्यामा बाम सूत्र प्रदेखी. डाव्या भागाच्या वृक्षावर कोकी पक्षाचं गायन हे शुभ शकून. सन्मुखाय दधी अरु मीना, दही विकणारी महिला दिसणं शुभ शकून. मासे विकणारा कोळी दिसणं शुभ शकून. हातात वेदाचं पुस्तक घेतलेला ब्राह्मण दिसणं हे शुभ शकून. एवढे शुभ शकून वरात घेऊन निघाले राजे दशरथ तेव्हा झालेले आहे. हे जर शकून तुम्हाला घडले समजायचं काम यशस्वी होणार. पण म्हणजे शकुनाचं आयोजन नसावं. नाही ते एखादा म्हणू शकेल तिकडे कोण आहे रे, त्या मावशीला म्हणा डोक्यावर पाण्यानं भरलेला माठ न लेकरू कडेवर घेऊन चौकात उभी राहा, तुला 1100 रोग देतो. तुझ्या बापान ठेवलं का हे? पैशाच्या मस्तीत बोलतो. अरे अचानक आयोजन नसलं पाहिजे. दशरथ राजाचे शब्द ऐका ना. आप कन्या के पिता, मैं पुत्र का पिता हूँ. कन्या का पिता दाता होता है महाराज, पुत्र का पिता याचक होता है. मैं तुम्हारे दरवाजे का भिखारी हूँ महाराज, मुझे स्वीकार लेना. अरे कुठं लावायचं हे 2 गुंठे ऊस असतो नवरदेवाच्या बापाकडे बाप्पा, आणि गाजर गवतच लेखाचा ऊस दिसत नाही 2 गुंठ्यातला गाजर गवतानं, तरी रुसून बसतो. लग्नात लोक समजूत चला पुढे नाही येणार. अरे चांगला होता आतापर्यंत, त्याला माहिती आहे कोण कुत्र विचारतंय पुन्हा. चला पुढं नाही येणार. काय झालं काय, मला का नाही पहिला पटका बांधला. अरे काय बिघडलेलं का नाही पटका बांधला तर 2 गुंठे उसनं गाजर गवत त्याच्यात बसला रुसून. इथे भगवंताच्या बापाचे शब्द आहे, मैं तुम्हारे दरवाजे का भिकारी. आणि खरं आहे ते. दाता कोणाला म्हणतात बाप्पा, दान करतो त्याला. मग पुत्रदान आहे का कन्यादान आहे ना. मग कन्येचं दान करतो अण्णा तो दाता, आणि मागायला येतो तो भिकारी. नाही म्हणू आपण, चांगला शब्द याचक, अर्थ एकच आहे. नालायक म्हटलं काय आणि लायकीचं नाही म्हटलं काय मराठी. पण नालायक म्हटल्यावर वाईट वाटतं, लायकीचं नाही म्हटलं की बरं वाटतं. अर्थ एकच असतो. भिकारी म्हणा याचक म्हणा. मैं तुम्हारे दरवाजे का भिकारी, मुझे स्वीकार लेना. बस सर्वांचा सन्मान झाला, सर्वांना व्यवस्थित निवास मिळाला. आणि 2 साधू एकत्रित आले. जनकाच्या वतीनं शतानंद, वसिष्ठ आले. दशरथाच्या वतीनं 2 साधूची चर्चा सुरू झाली. शतानंदजी वसिष्ठाला म्हणाले, महाराज काय योग आहे, आमच्याकडे 3 मुली शिल्लक आहे आणि तुमच्याकडे 3 मुलं शिल्लक आहे. बरं सीता तर रामाला निश्चित झाली, सीतेला एक बहीण आहे उर्मिला, ती देऊ लक्ष्मणाला. आणि जनक राजाचे बंधू कुशकेतू त्यांना 2 मुली मांडवी श्रुतकीर्ती, श्रुतकीर्ती शत्रुघ्नाला, मांडवी भरताला, उर्मिला लक्ष्मणाला आणि सीता रामाला. आणि 4घ्या बहिणीचं 4घा सोबत आता मंडप टाकलाच आहे, ते एकाच मंडपात उरकलं चालेल. चालेल 2 बुवानी जुळवलं. दोघांच्या बापाला तपास नाही, बुवा वेल्डिंगच्याच कामावर असतात बरं का अण्णा. बुवानं जोडायचं काम करावं जन्मभर. एका गावात 2 सप्ते कसे होतील हे सुपीक डोकं बुवानं चालवायचं नाही. 2 सप्त्याचा एक कसा होईल ना, गाव एकत्रित कसं येईल याचा विचार करावा. जोडायचं काम करायचं, जोडायचं. बस दोघांनी जाऊन सांगितलं. इकडे शतानंदजी म्हणतात जनकाला आम्ही असा निर्णय घेतला, आणि वसिष्ठ म्हणतात दशरथाला तुम्ही कराल ते बाबा. यांनी म्हटलं नाही मुलं बघू द्या, आणि त्यांनी म्हटलं नाही मुली बघायच्या आहे, तुम्ही कराल ते. याला म्हणतात संताचे पायी हा माझा विश्वास. झाला निर्णय झाला. उद्धवराव मुहूर्त निघाला. मार्गशीर्ष महिना, शुद्ध पक्ष, पंचमी तिथीन गोरज मुहूर्त. महिना मार्गशीर्ष का, मासानाम मार्गशीर्षोहम. 75 विभूतीमध्ये मार्गशीर्ष महिना भगवंताची विभूती आहे. शुद्ध पक्ष, तिथी पंचमी, गोरज मुहूर्त. गोरज म्हणजे गाई वासराच्या ओढीनं घाई घाई चरून येतात, त्यांच्या खुरानं जे रजक्कण उडतात ते रजक्कण मावळत्या सूर्याच्या तांबड्या किरणात पिवळे दिसतात, त्याला म्हणतात गोरज. गाईच्या खुरानं उडणारे रज म्हणून शब्द जन्माला गोरज. त्याला हिंदीत धेनू धुरी बेला विमल सकल सुमंगल मूल. मोठा मंडप टाकला उद्धव बाबांनी टाकला असा. त्या मंडपातलं सौंदर्य पाहायला बरेच होते. बरेच म्हणजे कोण कोण होते, आकडे दिले. आकडे म्हणजे ते वीज चोरायला टाकतात रात्री तारावर, ते नाही आकडे. हो ना, ते आकडे.
आकडे म्हणजे 1000 डोळ्याचे होते, काही 12 डोळ्याचे होते, काही 8 डोळ्याचे होते, काही 3 डोळ्याचे होते, बाकी 2 डोळ्याचे होते. हे आकडे दिले पाहुण्यांचे आकडे. आकड्याहून तुम्ही पाहुणा ओळखायचा बरं का अण्णा. 1000 डोळ्याचा इंद्रदेव होता, 12 डोळ्याचा कार्तिक स्वामी होता, 8 डोळ्याचा ब्रह्मदेव होता, 3 डोळ्याचा महादेव होता आणि बाकीचे सगळे 2 डोळेवाले. एवढे पाहुणे होते. हां, लक्षात आलं. एवढ्यात ब्रह्मदेव रुसला. तेव्हापासून आहे ते रुसवे फुगवे. रुसला ब्रह्मदेव लग्नाच्या आधीच तिकडे निघाला. गेटवर नारदजी होते. नारायण नारायण. अरे कुठं चालला पप्पा, लग्न लागायचं आहे. नाही थांबणार. का? पूजेचं स्थान नाही मला. नारदाला वाटलं आता एवढ्या समाजात आपला बाप पडतोय, तसं कसं बोलावं. म्हणून नारदानं ब्रह्मदेवाला चंद्रभागेत पुलाखाली नेला. पुलाखाली बापाला बोलायचं. चारही डोके गहाण ठेवून आला का तू लग्नाला. तिथं पुलाखालचं चालू आहे. म्हणजे म्हणतोस तुझ्या बापाचं लग्न आहे. राम विष्णूचा अवतार, विष्णूच्या नाभीतून कमळ, कमळातून ब्रह्मदेव. लग्न तुझ्या बापाचं आहे. बापाच्या लग्नात मुलं मंडपात नसतात. बरोबर आहे ना. त्यात आला आणि पुन्हा पूजेचं स्थान. ते नाही का किचनमध्ये मम्मी होती, पप्पा ऑफिसला गेले ना. 4 वर्षाचा पिंट्यान त्याच्या हाती अल्बम लागणं, त्याच्या मायबापाच्या लग्नाच्या फोटोन बसलं चाळत. बरं का पप्पा, याची मम्मी जिलबी खाऊ घालते पप्पाला, पप्पा लाडू खाऊ घालता मम्मीला. कुठे काकाचा फोटो, काकीचा फोटो, गावच्या ब्राह्मणाचा फोटो, सगळ्यांची याच्याच दिशेना फोटो. म्हणलं एवढे सगळ्यांचे माझा का नाही घेतला फोटो. फेकला अल्बम. आलं किचनमध्ये. मम्मी नुसतं प्रेमाचा नाटक करता. काय झालं रे. अल्बम चाळलं. पप्पाला लाडू खाऊ घालती तू, पप्पा जिलबी खाऊ घालतात तुला. कुठे काकाचा, काकीचा, गावच्या ब्राह्मणाचा, आजोबा, सगळ्यांचे फोटो. माझा का नाही घेतला. मम्मी तर हादरली. पण मम्मी हुशार. मम्म्या हुशारच असतात. अरे ते तुझ्या पप्पानी सगळे फोटोचं बिल भरलं आणि नेमका तुझाच फोटो नाही घेतला. ऑफिसमधून आल्यावर विचार म्हणावा माझा फोटो का नाही घेतला. मम्मीला वाटलं कोणा डोक्याला खुराक लावा, दिवस तरी सुखाचा जाईल. आता जेवून घे. नाही जेव देऊ दे पप्पा. नाही जेवलं ते, नाही जेवलं. आणि ते पप्पा आलं बा बटर घेऊन, त्याच्या आवडीचा खाऊ बाहेर. गे बटर फेका गटारात. का नाटकं करता प्रेमाची. म्हणजे अख्खा अल्बम चाळलं. मम्मीला जिलबी खाऊ घालता, मम्मी लाडू खाऊ घालते, काकाचा फोटो, काकीचा फोटो, गावच्या ब्राह्मणा सगळ्यांचा फोटो घेतला. माझा का नाही घेतला. अरे ते आमच्या लग्नातले फोटो आहे. तुमच्या लग्नातच म्हणतो मी. अरे गाढवाच्या बच्चा, मी तुझा बाप आहे. मग हा बच्चा तुमचा आहे. अरे बापाच्या लग्नात मुलं नसतात, फोटो कसा काढता येईल. तसं हे पुलाखालचं सांगतो. नारद म्हणला डोके गहाण ठेवले का तेव्हा बापाचं लग्न बसला रुसून. हे तिथले रुसू. हां झालं. पण वर विरोधकाची मीटिंग बसली. हे पूर्वीपासून बरं का उद्धवराव, एक सूत्र डायरीत लिहून ठेवा. मी एक सूत्र काल सांगितलं तुम्हाला. तुमचे मायबाप गरीब होते पण संस्कार देऊन गेले. कोणते संस्कार. दुसरं काही करू नको बेटा. साधू संताला शरण जा, तुला कमी पडणार नाही. अरे कोणी काढी ती दिवाळी आते. ग्रामगीतेत तुकडोजी लिहितात. तुकडोजी महाराज, कोणी काढी ती दिवाळाते, कोणी जोडी ती संपत्ती ते, पण कोणी शरण साधू संताते त्याला जन्मभर कमी पडत नाही. म्हणून तुमच्या आईनं तुम्हाला गरीब परिस्थितीमुळे रुपया दिला नाही आयुष्यात, पण आशीर्वाद दिला मायनं की तुला रुपया मरेपर्यंत कमी पडणार नाही. हे लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. तसं मी ही सूत्र लक्षात ठेवा. विरोधक वाढवायचे नसतातच, तशी इच्छाही नसते. आपोआप वाढतात बाप्पा. कधी. तुम्ही फक्त मोठं व्हा. तुम्ही मोठा झाला की विरोधक वाढलेच. हे सूत्र लक्षात ठेवा. जोपर्यंत छोटा आहा ना तोपर्यंत तुमचा विरोध करणार नाही. फक्त ऐकलं पाहिजे. त्या उद्धव महाराजाला लय लोक जमतात तो कीर्तनाला. त्याला काय येते. इथून सुरुवात. ऐकणार इथून सुरुवात. ते आपण फक्त मोठं व्हायचं. मोठं व्हायचं की ते आपोआप. इथे लग्न रामचंद्राचं विरोधकाची मीटिंग वर.
त्याच्याहून वाढलं आपलं. आपोआप मिटिंग घेतात, त्यांना काही सांगायची गरज नाही, आपोआप मिटिंग. कोणाकडे मिटिंग? इंद्राकडे. काय करा, मुहूर्त टाळा. बरं का, वर मिटिंग बसली होती यांना, चालले का बाबा असं असं नाही. ते नारदाची गोष्ट मी म्हटलं झालं, चंद्रभागेच्या पुलाखाली होता नारद भाऊ. बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ते गरम असल्यामुळे असं नाही, तो पहारा दुसऱ्याचा आला असेल. हा बरोबर आहे. अरे हे आम्हाला माहिती आहे, तुम्हाला नसेल. एकदा नदीला खडकीच्या पूर आला रे का बाप्पा. यवना सहित पलीकडे आणि आम्ही अलीकडे. कीर्तन रात्रीच, पहिला पूर, गढूळ पाणी, कीर्तन करायचं. मग म्हटलं ते तिथं काहीतरी बॅटरी वगैरे, म्हणजे मला दिसलं पाहिजे. तिकडे गाव आहे, अंधार होता ना. बरोबर त्या पुरातून काही पोहत काही चालत असं करून गेलो. कपडे सगळे भिजले, कोणाचं धोतर कोणाचं शर्ट घातलं, आणि कीर्तन मात्र 9लाच केलं. ती खडकी माझ्या जीवनातला प्रसंग. पुरातून गेलो आम्ही, ते पुरातून केलं. तेव्हापासून हे माणसं साधे भोळे असतील पण मूर्तिमंत श्रद्धा आहे. एकदा ते आपलं कीर्तन पाणी वाहत होतं ना, सप्त्यातलं खडकीतलं, रोडच्या पलीकडे केलं तर आपण शेतात. पाणी वाहत होतं, मांडी घातली तर मांडीवर चिखल आला तरी लोक उठले नाही पावसात. एवढी श्रद्धा आहे, एवढी श्रद्धा आहे. याचं कारण ते संत भगवान बाबांनी शिकवलं त्यांना. शरीराचे होत दोही तिही भाग, कीर्तनाचा रंग सोडू नये, त्यांनी शिकवलं. किती कठीण प्रसंग येऊ द्या, श्रद्धा आहे. म्हणून हे विनेकरी तिकडे गेले इकडे आले, मला त्याचा काही नाही, आनंद वाटतो. उलट हे संत भगवान बाबाची सेना आहे. तुम्ही झाले रामराजे न आम्ही वानरेच्या फौजे, तेव्हापासून आहे हे. तुम्ही यशोधेचा बाळ, आम्ही 9 लक्ष गोपाळ. मग तुम्ही आले पंढरपुरी, मग आम्ही झालो वारकरी. तेव्हापासून आहे. आनंद आहे बस. खेळी मेळी गदारोळी आनंद आहे. पण आली 9 तारीख जवळ, आता बरा आले वर मीटिंग. मी कुठून बाजूला गेलो, शुद्धीवर आहे, काळजी करू नका. तिथून वाढले मीटिंगवर. काय करा, मुहूर्त टाळा. आणि इंद्रानं 14 मिनिट लग्नाचा मुहूर्त टाळला. अण्णा 14 मिनिट रामाचं लग्न उशिरा लागलं. राम 14 वर्षे वनवासात गेला. आमचं 3.5 तास लेट लागल्यावर काय काय होत असेल, घरी जाऊन हिशोब करा. अरे मग मुहूर्त काढता कशाला? मुहूर्त हा सांभाळण्यासाठी असतो, छापण्यासाठी नाही. आता ते एक नवीन पद्धत नाचण्याची निघाली बाप्पा. ऐकत नाही ते. 10च पोरं असतात त्यांना, नवरदेवाचे मित्र. ते कोणाला जुमानत नाही का? खर्च नवरदेवाचा असतो आणि त्यांच्या पोटात उष्णता असते. मराठी कळती तुम्हाला. ते कोणाचं ऐकत नाही. 12:30चं लग्न, 1:30 वाजला तरी नाचतात ते. मग जातं मुली, चला परवा जा तुम्ही, खुशी करू द्या आम्हाला. ते 10 अक्षरशः 2:30 वाजता आचारी म्हणतो, इकडे या पाटील, तुम्ही म्हणला होता 12:30ला स्वयंपाक तयार ठेवा. आता वास यायला लागला, अन्नाचा वास. मग हादरतोय मुलीचा बाप. तुमच्या पाया पडतो पोरो, चारेन अन्नाची नासाडी, जा तुम्ही, खुशी करू द्या. ते 10,000 लोकांना सजा देतात ते 10 पोरं. मला असं वाटतं गावोगावी एक मंडळ स्थापन केलं पाहिजे बाप्पा. तुम्ही करा. गरम रक्ताचं पाहिजे, 10 पोरं पाहिजे. ते त्यांच्या हातामध्ये दांडके द्यायचे, शेवरीचे ओले ओले दांडके. नाव ठेवायचं दांडक मंडई उमरगा आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. ते कधी ते 10 पोरं ऐकत नाही ना नवरदेवाचे मित्र, तेव्हा मोबाईल करायचा दांडके मंडळाला, हॅलो दांडक मंडळ, हां चला स्वागत आला. कपडे फाटेपर्यंत बदडा तिकडे.
काय होत नाही. नवरदेव आणा, वेळेवर लग्न लावा, तर वधूवर जन्मभर दांडक मंडळाला आशीर्वाद देतील, तुमच्यामुळे कल्याण झालं म्हणतील. अरे मुहूर्त सांभाळण्यासाठी आहे. आता ते मंगलाष्टक पाठ आहे तुम्हाला उद्धवराव. आले लग्न घटे समीप. मी का थांबलो? हे कधी आलं पाहिजे? अरे 12:35चं लग्न आहे तर 12:30ला हे मंगलाष्टक आलं पाहिजे. 5 मिनिटावर लग्न घटी जवळ आली. आली लग्न घटी समीप. समीप म्हणजे जवळ. आता 5 मिनिटावर, तेव्हाचं मंगलाष्टक आहे ते. आली लग्न घटी समीप. लग्न 12:30चं आणि हे 3:30ला म्हणतं. आली. तुझ्या बापान ठेवली का? आता असं म्हणणं गेली. अरे आमचं नाचण्याच्या विरोधातलं बोलणं नाही. जरूर नाचा. 3 तास नाचायचं ना, तर तुमचं नाचणं सुरू करा 9:30ला. 12पर्यंत नाचा आणि त्याचं लग्न 12:30ला लावा. तुम्ही 12:30ला नाचणं सुरू करता आणि 3:45ला नवरदेव आणता. तुमच्या 3 तासाच्या डिस्को, जन्माचा डिस्को, याची काय वाट आहे? म्हणून तेव्हाही नाचणं होतं. 1 घोडा काम आहे, 3 साधे घोडे आहे, 4 घोड्यावरती नवरदेव बसले. 4 राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न नवरदेवाचे मित्र. त्या घोड्याच्या पुढे मिथिला नगरीतली गोष्ट. आणि नाचायला सुरुवात झाली. सर्वांनी हात वर करा. 1, 2, 3 मिनिट.